तर मी परत आली आहे माझी नवीन रेसिपी घेऊन। आज आपण बनवूया गाजरचा हलवा। गाजरचा हलवा थंडीमध्ये नाही खाल्लं म्हणजे काय खाल्लं, खायला तर हवंच। थंडीमध्ये फ्रेश फ्रेश असे लाल लाल गाजर येतात आणि त्याचा हलवा बनवणं आणि खाणं, आणि तेही पारंपरिक पद्धतीने, मज्जाच वेगळी आहे। तर प्लीज कंटिन्यू। तर मी 1.5 किलो गाजर घेतले होते, त्यातले मी काही आधीच धुवून बाजूला ठेवले। तुमच्यासमोर मी एवढे गाजर धुत आहे। तर ते व्यवस्थित धुवून गाजर त्याचे आपण बटाटा छिलतो त्या छिलणीने त्याचे सगळे सालं काढून घ्यायचे। ते सालं काढून घेतल्याच्या नंतर किसणीने असे किसून घ्यायचे। पण किसताना लक्ष ठेवायचं की आपलं बोट नाही किसलं पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये खूप वेळेस आपल्या हातालाही लागतं। तर असं लक्ष ठेवायचं की आपल्या हाताला लागलं नाही पाहिजे आणि व्यवस्थित किसून घ्यायचं। ज्या प्रकारे मी किसते तसं बघा किसून घ्यायचं आहे। बघा फायनली आपले गाजर किसून झालेले आहेत आणि ती व्यवस्थित किसणीला जे लागलेलं आहे ते व्यवस्थित सावकाशपणे काढून घ्यायचं की हाताला लागलं नाही पाहिजे। आणि मग मिनी कढई तापून घेतली होती, त्याच्यामध्ये सगळं किसलेला गाजर टाकला आणि म्हणजे मीडियम गॅसवरच ठेवायचं। आधी कढई फास्ट करायची, मग मीडियम गॅसवर ठेवायचं आणि त्याचं पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित हलवत राहायचं आहे। टाकून सोडून नाही द्यायचं, नाही तर मग ते करपून जातं किंवा खाली लागून जातं, तर त्याने आपल्या हलव्याची टेस्टही बदलू शकते किंवा चांगलंही नाही लागू शकत। तर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की ते तुम्ही एकदम सोडून नाही द्यायचं, थोडा थोडा वेळ ते चालवत राहायचं। आणि आता नवीन बऱ्याच पद्धती निघल्या, डायरेक्ट कुकरमध्ये गाजर शिजवून घ्यायचे दूध टाकून आणि तसा हलवा बनवायचा। पण जी मज्जा गाजर किसून हलवा बनवण्यामध्ये आहे ना, ती मज्जा ॲक्च्युली जर गाजर किसून हलवा बनवला नाही तर असं वाटतच नाही की आपण गाजरचा हलवा बनवला। जेव्हा आपण गाजर किसून हलवा बनवतो ना, तेव्हा आपल्याला ते फीलही होतं की आपण आज गाजरचा हलवा बनवणार आहोत किंवा आपण गाजरचा हलवा बनवलेला आहे। तर मी बघा असं पळीने घेतलेलं आहे। मी कमीत कमी म्हणजे अर्ध्यामध्ये ते 1.5 पळी तूप आहे। तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जसं म्हणजे जेवढं तूप तुम्हाला लागेल किंवा तुम्हाला अंदाज येईल, आता स्वयंपाक बनवता म्हटल्यावर आपल्याला माणसाला अंदाज तर येतोच की अंदाज आलेला असतो की बाबा एवढ्या गोष्टीला एवढं लागणार आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तूप। मी तर 1.5 पळी घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता।
ते सगळं पाणी सुकल्याच्या नंतर तूप टाकायचं आहे. तूप टाकून पण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे की ज्याने गाजरचा रंग ना थोडासा येल्लोइश होतो. हां, आणि थोडे गाजर सॉफ्टही होतात. त्या पद्धतीने व्यवस्थित हलवत राहायचं आहे. तर बघा, आता आपल्या गाजराचा रंग पूर्णपणे बदललेला आहे. तो वेगळा दिसतोय, दिसायलाच वेगळा दिसतोय. तर मी जी वाटी दिसते त्या वाटीने 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं गोड खाता, कमी खाता, जास्त खाता, त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. इथं मी 1.5 किलो गाजरला 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. आणि कधी कधी गाजरही गोड असतात, त्या हिशोबाने मग तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जसं आवडतं, कुणाकुणाला गोड जास्त आवडतं, कुणाकुणाला कमी गोड आवडतं, तर त्या हिशोबाने तुम्ही साखर घेऊ शकता. साखर घेतल्याच्या नंतर हलवायचं व्यवस्थित, कारण की साखर मेल्ट होते तर ते लवकर खाली चिटकतं. त्याच्यामुळे थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे. साखर एकदम म्हणजे पिघळून द्यायची. एकदम तिचं असं पाणी झालं पाहिजे, पाकही नाही म्हणतात, पाणी झालं पाहिजे. त्या गाजरामध्ये पूर्ण व्यवस्थित हे झालं पाहिजे. आणि थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला ते हलवत राहायचं आहे, ज्या पद्धतीने मी हलवते. तर मी ते हलव्यामध्ये टाकण्यासाठी 7-8 काजू आणि 7-8 बदाम असे घेतलेले आहेत. तर त्याला मी चॉप करते. एका काजूचे 3 तुकडे, एका बदामाचे 3 तुकडे. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे मोठे, जसे छोटे, जसे हवे तुम्ही तसे करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही कट करू शकता. किंवा तुम्हाला जर तुपामध्ये तळून क्रिस्पी करायचे असेल तर तुम्ही तसेही करू शकता. मी डायरेक्ट कट करून टाकलेले आहेत. जसे तुम्हाला आवडत असेल तसे तुम्ही म्हणजे तुपामध्ये तळून किंवा डायरेक्ट असेही टाकले तरी छान लागतात. कारण की ते हलव्यासोबत आपण थोडा पहिले टाकलं ते शिजणारच आहेत, किंवा नाही शिजलं तरी त्याला त्याची एक वेगळी टेस्ट असते. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही टाकू शकता. तर इथे काजू बदाम कापून झालेले आहेत. त्याच्यासोबत मी ना थोड्या सीड्स घेते. आपण ज्या ड्रायफ्रूट्सच्या सीड्स असतात, ज्या आपण वापरतो बऱ्याचदा, त्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला इझिली किराणा स्टोअरमध्ये त्या अवेलेबल होतं. किंवा ड्रायफ्रूट्सच्या दुकानामध्येही आपण गेलो, त्यांना जर आपण बोललो ना आम्हाला सीड्स हवे आहेत, ड्रायफ्रूटचे सीड्स, तर ते ड्रायफ्रूटच्या दुकानातही भेटतील किंवा किराणा दुकानातही भेटतील. तुम्हाला जिथून हवं असेल तुम्ही तिथून घेऊ शकता. आता बघा, मी दूध टाकले. मी माझ्या अंदाजाने दूध टाकले. कमीत कमी ते 1 ग्लास, मोठा आपला 1 ग्लास असतो तेवढं दूध असणार ते. तर ते दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आहे. ते दूध म्हणजे सगळीकडं मिक्स झालं पाहिजे त्या हिशोबाने. आणि मग ते दूध आटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित स्लो गॅसवर किंवा मीडियम गॅसवर असं ठेवायचं. आता तुम्ही जर छोट्या गॅसवर ठेवणार तर तुम्हाला थोडा फास्टच ठेवावा लागेल. आणि आपल्या गॅसला एक साईड मोठी असते, तर त्या मोठ्या गॅसवर जर ठेवला तुम्हाला थोडा स्लोच करावा लागेल, कारण की त्याच्यामध्ये साखर पडलेली आहे. आणि मग ते खाली जर चिटकलं लागलं तर मग त्याची टेस्ट थोडी करपट लागेल. तर त्या हिशोबाने तुम्हाला ते थोड्या वेळाने चालवत राहायचं. आणि गॅस पण व्यवस्थित मीडियम म्हणजे व्यवस्थित याच्यावर ठेवायचं आहे.
तुम्ही बघतच असाल आपलं जे दूध टाकलं होतं ते सगळं आटून गेलेलं आहे, थोडंफार आहे. मग ते शेवटला शिजताना त्याच्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते, काजू बदाम आणि जे सीड्स घेतल्या होत्या त्या सीड्स सगळ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्याला थोडा वेळ, आपल्याला फक्त थोडा वेळ ठेवायचं आहे की ते जे उरलेलं पाणी पण आहे की जे उरलेलं गाजरचं पाणी आणि जे दूध आहे ना ते सगळं सुक्कं झालं पाहिजे, ते आटून गेलं पाहिजे. असं आपल्याला त्याच्यावर ठेवायचं आहे. जास्त वेळ नाही लागणार त्याला. तुम्ही म्हणाल तर 2 ते 3 मिनटं खूप झाले त्याच्यासाठी. तर तुम्ही बघू शकत असाल की ह्या पद्धतीने ते सुक्क झालेलं आहे. सो आपण आता त्याला सर्व करू.